कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 5वी आणि 8वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते। यावर्षी 22 फेब्रुवारी 2026 रोजी या दोन्ही वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा होत असून त्यासाठी अर्ज करण्याची नियमित मुदत 15 ते 23 डिसेंबर अशी निश्चित करण्यात आली आहे। 24 ते 27 डिसेंबर या कालावधीत अतिविलंब आणि त्यानंतर 31 डिसेंबर पर्यंत अतिविशेष विलंब शुल्क भरून विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसण्याची मुभा देण्यात आली आहे। करवी तालुक्यातील गडमुळशिंगी ग्रामपंचायतीमधील कर्मचारी अविनाश कांबळे यांना ग्रामपंचायतीने 2.5 वर्षाचा पगार दिलेला नाही। त्याच्या निषेधार्थ अविनाश कांबळे यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले। कांबळे हे गडमुळशिंगी ग्रामपंचायतीमध्ये गेली 17 वर्ष कर्मचारी असून सध्या क्लार्क म्हणून ते काम करतायत। सरपंच अश्विनी शिरगावे यांनी जाणीवपूर्वक त्यांचा पगार प्रलंबित ठेवल्याचा आरोप कांबळे यांनी केलाय। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचा औचित्य साधून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आलं। मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, प्राध्यापक सिद्धार्थ घोडेराव यांच्यासह मान्यवरांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला। त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना संविधानप्रत आणि शैक्षणिक साहित्य देण्यात आलं। यावेळी आकाश शिंदे, राजेश माने, नवनाथ कुंभार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। जिल्ह्यातील औद्योगिक कामगारांना 25,000 रुपये महागाई भत्ता द्यावा, वेतन श्रेणीतील तफावत दूर करावी, जिल्ह्यातील सर्व औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी यासह अन्य मागण्या भाजप प्रणित उज्ज्वल कोल्हापूर संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत। मागण्यांचं निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांना देण्यात आलं। यावेळी झालेल्या चर्चेत गणेश लाड, अजित पाटील, अभिजित कदम, सुनील कदम यांनी भाग घेतला। कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना 75 वर्ष पूर्ण झाली। या निमित्तानं कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीनं मान्यवरांच्या उपस्थितीत या थोर पुरुषांना अभिवादन करण्यात आलं। माजी न्यायमूर्ती तानाजी नलवडे, इंद्रजित सावंत, बबन रानगे यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केलं। समितीच्या वतीनं वर्षभर डॉक्टर आंबेडकर फुले यांच्या जीवनावर आधारित विविध उपक्रम आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत असंही यावेळी सांगण्यात आलं। यावेळी रघुनाथ मांढरे, वैभव प्रधान, दगडू भास्कर, सुभाष देसाई, RS दीक्षांत उपस्थित होते। कोल्हापुरातील ख्रिश्चन एकता मंच, युनायटेड फॉर ह्युमन राईट्सच्या वतीनं आंतरराष्ट्रीय मानवता दिनाचं औचित्य साधून रॅली काढण्यात आली। ॲडव्होकेट अशोक दळवी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीमध्ये आमचे हक्क आमचं भविष्य असा नारा देण्यात आला। ताराराणी चौक परिसरातून निघालेल्या या रॅलीमध्ये रीटा वाघ, निलिमा ढाले, अमित भोरे, जॉन भोरे, प्रमोद आवळे, प्रकाश माने यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते। याचबरोबर ख्रिश्चन एकता मंचच्या वतीनं बेघर आणि दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या।